ठीक आहे ना, अण्णा आजारी करतात तर बरं आहे ना, चांगली गोष्ट आहे. त्यांनी जर सांगितले आहे ते आता. साहेब, वंचित बहुजन आघाडीने आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे त्या पक्षामध्ये. म्हणूनच मी काल म्हटलं होतं की ठीक आहे, काही उत्साही कार्यकर्ते असतात, त्यांनी सीमा ओलांडण्याचा प्रयत्न केला असेल. पण त्याच्यानंतर जो काही लाठीमार झाला त्याच्यामध्ये थोडं संयमित भूमिका जी आहे पोलिसांनी घेणं गरजेचं होतं असं मला वाटतं. सामर्थ्य वाढवण्यासाठी ठाकरे बंधूंनी एल्गार पुकारला असून उद्या ज्युनियर ठाकरेंची तिरंगा रॅली आणि 26 जुलैला उद्धव आणि राज संयुक्त मोर्चा काढणार. ठीक आहे की आता असं आहे ना की एखादा विषय सरकारच्या विरुद्ध जर मिळाला तर विरोधी पक्षाचं त्याचा फायदा घेतात आणि त्यांचं कामच आहे की विरोधी सरकारच्या विरोधी जे आहेत हे जे विषय मिळतील ते विषय जे आहेत त्यांना लोकांसमोर आणण्याचे किंवा त्याच्यामध्ये चळवळ उभी करण्याचं त्यांचं ते नेहमीचं काम आहे. त्याच्यामध्ये चूक आहे असं काही मी म्हणणार नाही, कारण विरोधी पक्षच त्याच्यासाठी असतो. सरकारने जर चुकलं किंवा नाही चुकलं तरी सुद्धा सरकारच्या विरुद्ध बोलणं आणि सरकारला लोकजागृती करणं हे काम आहे त्यांचं, ते करतात. ज्येष्ठ वंचितच्या कार्यकर्त्यांना तशा नोटिसा देण्यात आल्या. असं आहे ना की प्रत्येक विरोधी पक्षाचे आपापल्या पद्धतीनं काम करणार. कोण महाराष्ट्र बंद, कोण मुंबई बंद, कोण आंदोलन करणार, कोणी उपोषण करणार, हे चालूच राहणार आहे. शेवटचा प्रश्न घेतो, या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पाठीमागे काही राजकीय पक्ष सतर्क होताना दिसत आहेत किंवा राजकीय आपली पोळी भासताना दिसत आहेत. असं आहे की एखादा विषय जर मिळाला सरकारच्या विरुद्ध तर विरोधी पक्ष त्याच्यावर आवाज उठवणार. आम्ही सुद्धा विरोधी पक्षात होतो, त्यावेळी एखादा विषय असा काही मिळाला तर आम्ही सुद्धा आवाज उठवतच होतो. आम्ही म्हणजे सगळेच आले, काँग्रेस आला, बीजेपी आलाय, जे पक्ष आहे, शिवसेना आहे, कुठलाही विषय जर सरकारच्या विरुद्ध मिळाला तर त्याच्या विरुद्ध आवाज उठवणं हे विरोधी पक्षामध्ये जे आहेत त्यांचं काम आहे, ते करतात. वृत्तांकनासाठी साहेब, नीट पेपर फुटी प्रकरणी फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी सुरू झालेली आहे. तरुणांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्याला सोडणार नाही, तरुणांचा हिताचा सर्वोच्च निर्णय घेतला जाईल असं प्राधान्य दिलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केलेलं आहे. चांगला निर्णय आहे ना की पासपोर्टामध्ये जे आहेत जे गुन्हेगार आहेत त्यांना शिक्षा होईल, आणि मग अशी जर जबरदस्त शिक्षा जर झाली तर यापुढे जे असे पेपर फुटीची जे आहेत प्रकरणं होणार नाही. त्यासाठी गरजच आहे. नाहीतर मग हे जी कोर्टातले प्रकरणं जे आहेत वर्षानुवर्ष जे प्रलंबित राहतात आणि लोक विसरून सुद्धा जातात आणि परत दुसरे गुन्हे सुरू होतात. त्यामुळे हा निर्णय जो घेतलेला आहे प्रधानमंत्र्यांनी आणि त्यांनी सांगितलंय या बाबतीमध्ये कुठली आता कसूर केली जाणार नाही. साहेब,